वेरूळ येथील कैलास मंदिर हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. ते त्याच्या अद्वितीय वास्तुकलेसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहेच. एलोरा येथील लेणी क्रमांक 16 मध्ये हे कैलास मंदिर आहे. यामध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन स्मारकांचाही समावेश आहे. पण यातील 16 क्रमांकाची लेणी ज्यामध्ये हे शिवमंदिर आहे ते अक्षरशः पाहण्यालायक आहेच. का प्रसिद्ध आहे? तर अर्थातच तेथील वास्तुकलेसाठी. हे जगातील सर्वात मोठे अखंड मोनोलिथिक खडक कापून तयार केलेले बांधकाम आहे. हे मंदिर दगडावर दगड रचून बांधलेले नाही, तर एकाच मोठ्या बेसाड खडकाला वरपासून खालपर्यंत टॉप टू बॉटम अप्रोच कापून कोरून तयार केलेले आहे. या मंदिराचा इतिहास ही पाहण्यालायक आहे. या मंदिराचे बांधकाम 8व्या शतकातील राष्ट्रकूट राजा कृष्णदेवराय पहिला याच्या कारकिर्दीत झाले. हे मंदिर पूर्ण होण्यासाठी अंदाजे 18 वर्ष लागली आणि हे सुमारे 2 लाख टन 1 टन म्हणजे 1000 किलो खडक बाजूला करण्यात आला असे सांगितले जाते. तसे मानायला इथपर्यंत पुरावा आहे. म्हणजेच 2 लाख टन गुणिले 1000 एवढ्या किलोचा दगड येथून बाजूला काढून हे मंदिर बनवलेले आहे. मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदर जर तुम्ही डाव्या हाताला आलेत तर इथे अप्रतिम हत्तींची अनेक शिल्प कोरलेली आहेत. पण त्यातलं सर्वात महत्त्वाचं काय, त्यातला एकही हत्ती दुसऱ्या हत्तीसारखा नाही, प्रत्येकी वेगळा आहे. तर प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडच्या भिंतीवरती रामायण आणि महाभारत पूर्णपणे चित्रलिपित कोरलेलं आहे. कैलास मंदिर वेरूळचं महादेवाच्या मंदिराच्या बाहेरील बाजूस व आतील बाजूस भागात देवी देवता, पौराणिक कथा आणि रामायण महाभारत यातील प्रसंगाचे अत्यंत बारकाईने व सुंदर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. ते पाहताना आपल्याला आपल्या पूर्वजांबद्दलचा अभिमान नक्कीच द्विगुणित होतो. या मंदिराच्या कारागिरांनी बेसॉल्ट सारख्या कठीण दगडात जे शिल्प निर्मिती केलेली आहे ती अक्षरशः अप्रतिम सुअप्रतिम. प्रत्येक शिल्पाचा भाव तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. आपले पूर्वज त्यावेळेला किती प्रगत होते याचा आत्ता 21व्या शतकात दिसणार आहे अप्रतिम सुधार